ओबीसी नेते आणि आजच्या ओबीसी बैठकींचे कोऑर्डिनेटर आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहे। परिणय भाऊ, आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे, तोडगा निघेल? 100% तोडगा निघेल। मला असं वाटतं की काही गैरसमज ओबीसी संघटनांमध्ये आहे, काही गैरसमज विजयभाऊ वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या संघटनेची आहे। मला असं वाटतं आजच्या या बैठकीत निश्चितच काही ना काही तोडगा निघणार। हे बबनराव तायवाडे सर आजच्या बैठकीत नसणार आहेत, त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं, परंतु नंतर महानाट्यानंतर त्यांनी नकार दिला आहे। नाही, डॉक्टर बबनराव तायवाडेंनी ज्यावेळेस 2 सप्टेंबर 2025चा GR निघाला त्यानंतर त्यांनी तो GR वाचून ते समाधानी झाले होते। त्यांचा कुठलाही विरोध या GRला नसल्यामुळे आज या GRच्या संदर्भातलेच या बैठकीत चर्चा होणार आहे, म्हणून कुठलाही त्यांचा नसल्यामुळे ते या बैठकीला येणार नाही। त्यांनी वेगळा वेळ मगरांनी मुख्यमंत्र्यांना मागितलेला आहे। तोडगा निघेल असं वाटतं आजच्या बैठकीत? 100% तोडगा निघेल, 100%। काय चर्चा अपेक्षित आहे? GR रद्द करण्याचीच मागणी होती। GR मध्ये काही शब्द आहे, काही शब्दरचना आहे की ज्याचा विरोध किंवा ज्याचं इंटरप्रिटेशन चुकीच्या पद्धतीने या सगळ्या संघटना करतात। मला असं वाटतं निश्चितच एकतर त्यांचं समाधान होणार किंवा त्या GR मध्ये दुरुस्ती होणार। तायवाडे सरांना विरोध का करण्यात आला असं वाटतं? तायवाडे सरांनी 2 सप्टेंबरच्या GRचं समर्थन केलं होतं, त्या GR मध्ये काही चुकीचं नसल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यांना याच्यात त्यांनीच स्वतः हे केलं की आमच्या संघटनेची वेगळी बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी। इतर जे विषय ओबीसीच्या विषयाचे महाराष्ट्रातील आहे त्या संदर्भात वेगळी एक बैठक त्यांनी मागितलेली होती। ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहे, मनभेद आहे? नाही, मनभेद तर बिलकुलच नाही आहे, थोडं बहुत मतभेद असू शकतात, पण मला असं वाटतं की या काही इतकेही मोठे ते मतभेद नाही आहे, ते निश्चितच काही दिवसात सोडण्यात येणार। 10 तारखेला विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात नागपुरात मोर्चा आहे, त्यावर तोडगा निघेल आजच्या बैठकीत? मी निश्चितच मला असं वाटतं की त्यात तोडगा निघेल। तुम्ही हे सगळं कोऑर्डिनेशन करून आणलेलं आहे, जे महाराष्ट्रात ओबीसींचे मोर्चे निघत होते ते शांत व्हावे, ओबीसींच्या नेत्यांमध्ये कन्फ्युजन आहे ते दूर व्हावं? निश्चितच मागील अनेक दिवसापासून मी या सगळ्या याच्यात होतो। मागे जो राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जो आंदोलन झालं होतं त्यातही मी राज्य सरकार आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मदत कोऑर्डिनेटरची भूमिका निभवली होती। आजही या संदर्भातली बैठक आयोजित करण्याचं मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली होती आणि आज ही बैठक झाली। या बैठकीचंही सगळ्या ओबीसी संघटना आणि सगळ्या या ओबीसी नेत्यांची आणि राज्य सरकारच्या मध्ये एक कोऑर्डिनेटर म्हणून मी भूमिका निभवणार आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।